पाणीपुरी म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण यावेळी हे पाणी तोंडाला सुटण्याऐवजी डोळ्यातून घळाघळा बाहेर पडल्याचा प्रकार समोर आलाय. कारण काय? तर पाणीपुरीवाल्या भैयानं 6 पुऱ्यांऐवजी फक्त 4च पुऱ्या दिल्या. या संपूर्ण घटनेचा आणि भर रस्त्यात बसून महिलेचा ढसाढसा रडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या महिलेसोबत नेमकं काय घडलं ते पाहूया. नमस्कार, मी निनाद आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी. तर सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही घटना गुजरातच्या बडोद्यामध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार पाणीपुरी विक्रेत्याने तिला 20 रुपयात अपेक्षित असलेल्या 6 पुऱ्यांऐवजी फक्त 4च पुऱ्या दिल्या. त्यामुळे चिडून महिलेने त्याच ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलं. रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत आणखी 2 पुऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचं या महिलेनं सांगून टाकलं. मग काय? भर रस्त्यात एक महिला आंदोलनाला बसल्याने मोठी गर्दी जमली. काही वाहन चालकांनी रस्त्याच्या मधोमध बसलेल्या महिलेच्या बाजूने मार्ग काढला, तर काही बघ्यांनी या सगळ्या नाट्याचे चित्रण केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होते. या सर्व नाटकीय घडामोडींमध्ये जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही महिला घाय मोकळून रडू लागली. 20 रुपयांना 6 पुऱ्या, त्यापेक्षा कमी नाही, असे म्हणत तिने पोलीस अधिकाऱ्यांनाही न्याय मिळवून देण्याची विनंती केली. अखेर अधिकाऱ्यांनी महिलेची समजूत काढत तिला बाजूला नेले आणि खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. मात्र ज्या 2 पुऱ्यांसाठी ही महिला रस्त्यात हटून बसली होती, त्या 2 पुऱ्यांची मागणी पूर्ण झाली की नाही हे काही समोर आलेलं नाही. पण केवळ 2 पुऱ्यांमुळे चर्चेत आलेल्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि चर्चेचा विषय देखील ठरतोय. 2 पाणीपुऱ्यांसाठी महिलेनं केलेल्या या सर्व प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.